आलेली होती आणि त्या दृष्टीने सर्व औपचारिकता पार पाडून आता आपण थेट दृश्य पाहतो आहोत। सैफ अली खान आता रुग्णालयातून बाहेर पडतो आहे आणि त्याच्या घराकडे आता तो रवाना होतो आहे। सर्व औपचारिकता पूर्ण करून सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। डिस्चार्ज मिळण्यापूर्वी सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना कपूर देखील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली होती आणि त्यानंतर आता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालेला आहे। गेल्या बुधवारी मध्यरात्री पहाटेच्या सुमारास एका रिक्षातून उपचारांसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सैफ अली खानवर गेल्या 7 दिवसांपासून उपचार सुरू होते। तो उपचारांना अत्यंत उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली होती आणि त्यानंतर या उपचारांना आता गेल्या 7 दिवसांमध्ये उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि आता त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय रुग्णालयाच्या प्रशासनाने घेतलेला आहे। त्यानुसार आता सैफ अली खान रुग्णालयातून बाहेर पडलेला आहे। आपल्या कुटुंबियांसोबत सैफ अली खान आता त्याच्या जुन्या राहत्या घरी जात असल्याची देखील माहिती आहे। सुरक्षेच्या कारणास्तव सध्या राहत असलेल्या घराऐवजी आपल्या जुन्या घरी राहण्याची निवड सैफ अली खान आणि त्यांच्या कुटुंबियांनी केल्याची माहिती देखील समोर येते आहे। त्या दृष्टीने पुन्हा एकदा असे कुठलेही प्रकार होऊ नयेत यासाठी खिडक्यांना जाळ्या लावणं असेल किंवा रॉड लावणं असेल असे सुरक्षेचे इतरही ॲडिशनल उपाय करण्यात आलेले आहेत आणि या जुन्या घराकडे पुन्हा एकदा सैफ अली खान आपला मुक्काम हलवणार असल्याची माहिती आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, थेट दृश्य आपण पाहतो आहोत। सैफ अली खानला डिस्चार्ज मिळालाय, काय घडतंय या क्षणी? आपण जर पाहिलं तर खरं तर 7 आणि 8 आणि 5 नंबरवर मीडिया जे ते थांबवण्यात आले होते, पण सैफ अली खान याला 3 नंबरच्या गेटमधून पोलीस प्रोटेक्शन सह जे ते काढण्यात आलं होतं। कोणालाही गाडी जवळ जे ते येऊ दिलं जात नव्हतं। सैफ अली खानच्या मागे एक पोलिसांची गाडी, त्यासोबतच ज्या बाजूने सैफ अली खान गाडीमध्ये बसला होता त्याच्या बाजूला 2 पोलिसांचे बाईक्सवर पोलीस जे ते सोबत जात होते। माध्यमकर्मींना सुद्धा जवळ येऊन दिलं जात नव्हतं। त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सैफ अली खान जो आहे तो बरा झाला असल्यासारखे दृश्य जे ती स्वतः आपण माझ्या दर्शकांना दाखवत आहोत। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढरा शर्ट घालून सैफ अली खान जो आहे तो आता लीलावती रुग्णालयातून निघालेला पाहायला मिळाला। त्याच्यासोबत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि त्या बंदोबस्तमध्ये पोलिसांनी जे ते सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून काढलं आणि थेट जे ते त्याच्या घरी म्हणजे घेऊन जाण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सैफ अली खान असं म्हटलं जात होतं की जो आउट गेट आहे तिथूनच बाहेर पडेल। मीडियाकर्मी, माध्यमकर्मी सुद्धा या गेटवर तैनात होते, पण त्या गेटनी न निघता 3 नंबरच्या गेटनी निघताना सैफ अली खान पाहिला कोणाचंही लक्षण त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांच्या गाड्या आणि त्यासोबतच गाडीच्या बाजूला असलेल्या ज्या बाजूने सैफ अली खान बसलेला म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूची सीट, त्या ठिकाणी पोलिसांच्या मागे पुढे 2 दुचाकीस्वार पोलीसवाले होते। त्यामुळे तेव्हाच कळलं की हे सैफ अली खानचा ताफा आहे आणि त्याच्यानंतर ही दृश्य जी ती माझ्याला समोर एक्सक्लुझिव्हरित्या मिळालेली आहे। ती स्वतः ही दृश्य जी ती शूट केलेली, त्यामुळे हे कन्फर्म आहे की आता सैफ अली खान जो आहे तो रुग्णालयातून बाहेर निघालेला आहे आणि त्याच्या घराच्या दिशेने हा संपूर्ण पोलिसांच्या ताफ्यामधून सैफ अली खान जाताना आपल्याला पाहायला मिळतो। पांढऱ्या रंगाचा शर्ट, तोच ऑरा जो सैफ अली खानचा ऑरा असतो, तोच नवाबी ऑरा आणि त्याच ऑऱ्यामध्ये सैफ अली खान आता घराच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे एकीकडे तब्येतीची जी चिंता होती ती बरे झालेली, पण दुसरं महत्त्वाची आणखी एक माहिती मिळते की त्यात आता त्याला कोणत्याही जिम संदर्भातलं किंवा मग जे एकंदरीत जिम मधले जे प्रकार आहेत ते करण्यास बंदी असेल। सोबतच त्याला काही दिवस शूटिंगही करता येणार नाही असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला। त्यामुळे पुन्हा एकदा सैफ पडद्यावर कधी पाहायला मिळणार हा पहिला प्रश्न। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला झाला तो त्या घरी जातोय, त्यामुळे तिथलं वातावरण कसं असेल आणि त्याच्यानंतर आज असं म्हटलं जातं की तो तिथून पुन्हा एकदा फॉर्च्यून हाईट जे त्याचं जुनं घर आहे त्या ठिकाणी वास्तव्यास जाणार आहे। त्यामुळे तिथलं एक वातावरण म्हणजे ज्या ठिकाणी आता सैफ अली खानची गाडी थोड्याच वेळात दाखल होईल त्या ठिकाणी कसा बंदोबस्त ठेवण्यात आला हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। अजय, तुम्ही आमच्याबरोबर असेच फोन लाईनवरून उपस्थित राहा। वेदांत नेब आपल्या सोबत आहेत, सैफ अली खानच्या घराबाहेर सध्या ते उपस्थित आहेत। वेदांत, या क्षणी काय नेमकं वातावरण आहे तिथे?